असल चुत्या पायार. मला होतं माहिती असलं लग्नाच्या बायोडाटासाठी स्पेसिफिक फोटोशूट करायला लागतं. फोटोशूट करावा लागतो, गुण जुळावे लागतात, पत्रिका पाहावी लागते, ब्ला ब्ला गोष्टी असतात. मुलीचा प्रश्न आहे. समोरचा व्यक्ती आहे, त्याच्यासोबत माझं बोलणं चालू झालं आणि आम्ही फ्रेंड सारखं नाही बोलत. आमचं बॉन्डिंग त्याच्या पलीकडचं आहे. आम्ही भेटतो बोलतो तेव्हा एकदम गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखंच वागतो. हे आमचं 9 महिने झालं सुरू आहे. मग मी त्याला विचारलं, मग आपल्यात नक्की हे काय आहे आणि मला कमिटमेंट पाहिजे. तर तो बोलतोय, मी आता कमिटमेंट नाही देऊ शकत. मग मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट तोडला. पण 1 महिन्यानंतर आम्ही पुन्हा बोलायला लागलोय आणि बोलणं पहिल्यासारखंच आहे. पण माझी चिडचिड होतीये की असं वाटतंय मी का बोलतीये त्याच्यासोबत. कमिटमेंटचा विषय काढला की तो बोलतो कमिटमेंट नाही करू शकत. पण आपल्यामध्ये काहीतरी आहे. ते काहीतरी काय आहे? यार डोकं खराब झालंय माझं. तुम्ही सांगा काय आहे? श्रीमंत गरीब आहे का? फट्टू पण असू शकतो. अरे पुरा टाइमपास करायचा असेल. अरे फायनान्शियली सेटल नसेल निघलंय. अरे लवड्या, जर मुलगी समोरून तयार आहे तर मुलगा का चान्स सोडेल? ए लवड्या, सगळी पोरं टाइमपास नाही करत. स्टॉप इट गाईज. तुम्ही कशाला भांडताय? मुलीलाच विचारू ना आपण. तेच तर, आपल्या पॉलिसीमध्ये 5 मेसेज आपण करू शकतो ना, तर आज वापर करू ना त्याचा. मग विचारायचं का मुलीला त्या मुलाचा काय प्रॉब्लेम आहे नक्की ते? चलो. माझं एज 25 आहे आणि त्याचं वय 21. मी IT कंपनीत कामाला आहे आणि तो आताशी कॉलेजला जातो. लॉजिक आहे. मुलगी सेटल आहे, मुलगा सेटल नाही, कशी काय कमिटमेंट देईल यार? ते मुलगा बरोबर आहे. मुलं सेटल व्हायचा विचार करतात. मुलीने समजून घेतलं पाहिजे ना. अरे पण ते दोघं सिरियस आहेत का? तू सिरियस हो पहिला आयुष्यात. मला काय वाटतं माहितीये का, दोघं पण त्यांच्या एज नुसार बरोबर आहे. त्यांनी काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे. मधला मार्ग जसं की म्हणजे रिलेशनशिप करताना तर मुलीला माहितीच होतं ना की हा मुलगा तिच्यापेक्षा एजनी कमी येतोय. हो, मोठा असताना तर असं नसतं झालं. एक्झॅक्टली. हा मुलगा आहे ना, तिच्यापेक्षा वयाने जर मोठा असता तर तो सेटल असता. पण हा मुलगा तिच्यापेक्षा वयाने लहान आहे, तर मग आता तिला ऍडजस्ट करावं लागणार आहे. अरे पण यात मधलं सोल्युशन काय आहे? मधलं सोल्युशन हेच की हा मुलगा तिला कमिटमेंट नाही देऊ शकत आहे, ठीक आहे, पण ही त्याच्याकडे ऍटलिस्ट शुअरिटी मागितली पाहिजे की फ्युचर पुढे जाऊन आहे की नाही आपल्या सोबत. लाईक है की बरोबर. बाय द वे प्रेरणा, तू आज ड्रेस का घातलाय? मी उत्तर टाईप करते. मधलं सोल्युशन हेच की आपल्या मध्ये अजून एक रूल ऍड करते. जेव्हा वर्क रिलेटेड काही काम चालू असेल त्यावेळेस पर्सनल डिस्कशन करायचं नाही. पर्सनल डिस्कशन? रिलेशनशिपमध्ये मुलापेक्षा मुलगी लहान पाहिजे हे तर खरं आहे. पण आता कितीतरी रिलेशनशिपमध्ये असं आहे की मुलगी मोठी मुलं लहान. याचं कारण काय?
मुलींना इंडिपेंडेंट बनायचं असतं, ते बनता बनता वय निघून जातं. आता आपल्या वयाची मुलं भेटत नाहीत, मग मजबुरीमध्ये लहान मुलांसोबत रिलेशनशिप करावं लागतं. मग यात मुलगी असते सेटल, मुलगा जातो कॉलेजला. मग अशा वेळी बात येते कमिटमेंटची. मग मुलीच्या डोक्याला शॉर्ट होऊन जातो. म्हणून एकतर वयात लग्न करावं, नाहीतर समजायला लागलं ना लग्नाचं वय आलंय तर योग्य व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये यावं. मग ह्या किती वेळ घ्यायचा इथे, इतकी साधी गोष्ट आहे, या झेंजी जनरेशनला कळणार नाही. काय मग येता का तुम्ही जेनझी जनरेशन मध्ये? ते कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढच्या कांसाठी रेडी आहात ना, तर देव तारा एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. Yay! Shit! Bye!